अंबाजोगाई ते भावटाणा रोडवर असलेले मौजे डोंगर पिंपळा येथील चालू असलेले नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे बांधकाम ग्रामपंचायत हद्दीत न होता ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम करण्याचा हट्टास केला जात असून हे बांधकाम तात्काळ थांबवा अशी लेखी तक्रार डोंगर पिंपळा येथील जागृत असलेल्या महिला सौ जयश्री मधुसूदन केंद्रे यांनी पंचायत समिती अंबाजोगाई, जिल्हा परिषद कार्यालय अंबाजोगाई, सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्याकडे लेखी तक्रार करूनही अद्याप हे बांधकाम थांबले नाही. आधी जागा निश्चित करा तरच बांधकाम करा अशी मागणी करूनही डोंगर पिंपळा येथील बांधकाम चालूच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हद्द निश्चित करावी अशी मागणी करत अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर गेल्या 26/5/2026 रोजी लेखी अर्ज दाखल केला होता. असं असतानाही प्रशासकीय कार्यालयाने गंभीर दखल न घेतल्याने सौ जयश्री मधुसूदन केंद्रे राहणार डोंगर पिंपळा या महिलेने 1 जून 2026 पासून बेमुदत लाक्षणिक उपोषण चालू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल घ्यावी व तात्काळ आपली जागा निश्चित करावी, अन्यथा लाक्षणिक उपोषण चालूच राहणार असा इशाराही डोंगर पिंपळा येथील सौ जयश्री मधुसूदन केंद्रे यांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून दिला आहे. अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई. अंबाजोगाई तालुक्यात डोंगर पिंपळा गावात ग्रामपंचायतचं बेकायदेशीर काम होत आहे आणि या सखोल या कामाची चौकशी करण्यात यावी व याची हद्द कायम करण्यात यावी या मागणीसाठी आपण अंबाजोगाई येथे सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलात. काय वाटतं आहे तुम्हाला? काय नेमकं प्रकरण आहे? प्रथम मी सांगते की मी भारताची नागरिक आहे आणि दुसरं म्हणजे मी डोंगर पिंपळा गावची रहिवासी आहे. त्या अनुषंगाने जे काय शासकीय गावामध्ये काम होत आहे, ग्रामपंचायत इमारतीचं काम, ते माझं असं स्वप्न आहे की आजपर्यंत गावाला कौलारूमध्ये ग्रामपंचायत होती, तर ते आता पूर्णत्वास जात आहे की येणाऱ्या पिढीला ते इमारतीचं काम, इमारतीच्या स्वरूपाचं काम बघायला मिळणार आहे. तर ते असं बेकायदेशीर होऊन त्याची पडझड न होणं ही गावातला एक सामान्य नागरिक, सामान्य महिला म्हणून समोर येऊन आवाज उठवत आहे की हे बेकायदेशीर होत आहे. त्याची हद्द निश्चित करून जे काय शासनाच्या नियमानुसार जे रस्त्यावर येते त्याचा पाठपुरावा करून आमची इमारत कायम राहिली पाहिजे, तिचं बेकायदेशीर नुकसान नाही झालं पाहिजे, ह्या हेतूनं मी या ठिकाणी थांबले. डोंगर पिंपळा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी ठराव घेऊनच ग्रामपंचायतच्या हद्दीमध्येच हे बांधकाम होत असेल ना? त्यांनी ठराव घेतला असेल, पण ठराव चुकीच्या पद्धतीने बी होऊ शकतो ना सर. त्यांनी ठराव घेतला, ठराव वेगळा होऊ शकतो, काय वास्तविक काम वेगळं होऊ शकतंय. ठराव झाला असेल अगर नसेल हे मला माहित नाही सर. बरोबर आहे, त्याच्यावर मी बोलू शकत नाही. पण काम आज सद्यस्थितीला जे उभं आहे आणि जे पूर्णत्वास चाललं आहे ते बेकायदेशीर 82च्या रस्त्यावर होत आहे. सार्वजनिक बांधकामच्या लोकांनी जाऊन त्यांची हद्द निश्चित करावी आणि गावाची ग्रामपंचायत वाचण्यासाठी प्रशासनानं सहकार्य. म्हणजे सध्या जे डोंगर पिंपळा येथे जे ग्रामपंचायतचं बांधकाम चालू आहे हे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये न होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर होत आहे असं तुमचं म्हणणं आहे. मग या संदर्भात आपण ब्यांशी किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे यापूर्वी कधी तक्रार केली आहे का? 15/5/2026 रोजी मी गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई यांना एक अर्ज सादर केला होता. त्याच्यावर त्यांनी 4 दिवस घालवले, त्याच्यावर त्यांचं काही म्हणणं आलं नाही. पण त्यांच्याकडे वारंवार मी खेटे खाऊन त्यांनी 19/5/2026 गावामध्ये येऊन गावकऱ्यांसमोर कामाचा आढावा घेतला. ज्यावेळेस कामाचा आढावा घेत असताना पंचायत समितीच्या BDO मॅडम, गडदे साहेब, इंजिनियर साहेब आदी कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि गावकऱ्याच्या उपस्थितीमध्ये स्वतः मी समोर असताना त्यांनी हद्द निश्चित करण्याचं काम कितपत रस्त्यावर आले हे पाहण्यासाठी त्यांनी माप टाकून बघितलं तर 3.5 ते 4.25 फूट 82च्या मापानुसार रस्त्यावर आलेलं काम. तर हे त्यांनी अशा प्रकारे हद्द निश्चित केली. म्हणजे पंचायत समितीनं जेव्हा मोजणी केली तेव्हा हे काही बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या म्हणजे रस्त्याच्या बाजूला आलेलं असं तुमचं मत आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडून मला लवकर उत्तर मिळालं नाही. त्यासाठी मी त्यांच्याकडे दररोज ये जा करू लागले की मला ह्याच्यासाठी तुम्ही चौकशी करून रिपोर्ट मिळत नव्हता सर. रिपोर्ट मिळण्यासाठी ये जा केल्यानंतर त्यांनी मला पत्र काढलं. त्यांनी
ग्रामपंचायतीला काढलं, ग्रामसेवकला काढलं, मला काढलं आणि 82 कार्यालयाला काढलं. किंवा तुम्ही तुमचे हद्द कायम करून घेऊन जे काय बेकायदेशीर काम व्हायला ते थांबवण्यात यावं, त्याची रक्कम अदा करू नये, अशा स्वरूपाचं पत्र मला त्यांच्याकडून मिळालं. अच्छा, मग आता आपण 82 कार्यालयासमोर आहात, आमरण उपोषणाला बसला आहात. आपलं 82 कार्यालयाकडून काय अपेक्षित आहे? 82 कार्यालयानं हद्द निश्चित करावी आणि जे काही शासनाचा अपव्यय व्हायला आहे त्याच्यासाठी जो काय समजा ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मार्फत जे काय कायदा आहे त्या तरतुदीनुसार हे अपात्र आहेत त्या ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून. जर समजा सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित लोक जर समजा असं अतिक्रमण करू लागले तर सामान्य लोक उद्या जनावर रस्त्यावर बांधायला भेटणार नाहीत. उद्या गोळ्या घालतील कडब्याच्या, उद्या घरं बांधून काढतील, सामाजिक सलोखा गावात राहणार नाही आणि गावाचा अशा होऊन विकास होणार नाही. विकासाला पात्र बिलकुलच हे लोक नाहीत. ह्यांना अधिकार सुद्धा नाही गावामध्ये हे प्रतिष्ठित आहेत म्हणायचा, कारण ह्यांनी अतिक्रमण लोकांचे काढले पाहिजे. गावाचा एक प्रतिष्ठित माणूस म्हणून गाव त्यांच्या हातात दिला आम्ही जागृत मतदार आहोत आणि आम्ही त्यांना निवडले. मग त्यांनी हे असे कामं करणं हे बेकायदेशीर होत आहे. तर हे बेकायदेशीर कामं अडवण्यासाठी माझं इथं 82च्या कार्यालयासमोर उपोषण आहे. मला न्याय मिळेपर्यंत हद्द निश्चित होऊन ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे अपात्र सिद्ध झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही.